नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपल्या करिअरच्या दिशेने पहिला टप्पा असतो 10वीची परीक्षा उत्तीर्ण होणे. आणि म्हणूनच आज आपण 10वी बोर्ड परीक्षेची तयारी, पालकांची साथ आणि जबाबदारी या विषयावरती बोलणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत आचार्य अकॅडमीचे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री ज्ञानेश्वर मुटकुळे सर. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आचार्य अकॅडमी विषयी आणि मुटकुळे सरांविषयी जाणून घेऊयात. 1729 आचार्य अकॅडमी ही नीट, जेईई आणि MHT CET या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी एक विश्वासार्ह शैक्षणिक संस्था आहे. यासोबतच इयत्ता 5वी ते इंटिग्रेटेड आणि फाउंडेशन बॅचेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा भक्कम पाया आचार्य अकॅडमी गेल्या 8 वर्षांपासून सातत्याने करत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य दिशा आणि वैयक्तिक मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने संस्थेची वाटचाल सुरू आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आचार्य अकॅडमीच्या 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नामांकित इंजिनिअरिंग आणि मेडिकल संस्थांमध्ये प्रवेश मिळालाय. यामध्ये 130 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना AI, कम्प्युटर सायन्स सारख्या उत्कृष्ट ब्रांचेस मिळाल्या असून 35 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी MBBS मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तर ज्ञानेश्वर मुटकुळे सर यांच्याविषयी सांगायचं झाल्यास कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP येथून त्यांनी मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स मध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केलेली आहे. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया 10वी बोर्ड परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सर, आज आपण याच विषयावर बोलतोय, त्यामुळे 10वी बोर्ड परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्याची तयारी करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत? TV9 मराठीचे आभार की त्यांनी मला आज इथे बोलण्याची संधी दिली. तसेच सर्व प्रेक्षकांना नमस्कार. 10वीची परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची का असते, तर लहानपणापासूनच आपण घरामध्ये ऐकलेलं असतं की 10वीचा हा मेजर टप्पा आहे आपल्या आयुष्यातला. कारण 10वी नंतरच करिअरच्या वाटा ओपन होतात. जनरली 10वी नंतरच आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं का सायन्स घ्यायचं. त्यामुळं बऱ्यापैकी 10वीच्या मार्कावर पुढच्या दिशा ठरतात. कारण की बरेचसे पालक असेही म्हणतात की 10वीला मार्क किती पडतात तुझे, त्यावरनं आपण ठरवू की तुला पुढे चालून डॉक्टरकीला जायचंय, इंजिनिअरिंग व्हायचंय किंवा कुठल्या फील्डमध्ये टाकायचंय. सो आयुष्याचा मेजर जो चेंज आहे तो एकदा डिसिजन घेतलं तुम्ही कॉमर्सला की परत तुम्हाला रिव्हर्स गिअर टाकता येत नाही, किंवा एकदा आर्ट्सला ऍडमिशन घेतलं तर परत सायन्सला नाही, किंवा सायन्समध्ये सुद्धा तुम्ही मॅथमॅटिक्सला घेऊन जाताय पुढे का बायोला पुढे घेऊन जाताय. त्यामुळे 10वीचे जे काही मार्क्स असतील किंवा 10वीचं जे वर्ष असतं हे बोर्डाला फार किंमत आहे. कारण जुन्या काळामध्ये 10वीच्या मार्कावर नोकऱ्या लागायच्या, त्यामुळे तेव्हापासून चालत आलेले आणि आता सुद्धा 10वीचे मार्क, 10वीचं बोर्ड हे मॅटर करतं. कारण 10वीच्या पुढे आपल्याला करिअर निवडण्याची संधी उपलब्ध असते, म्हणून 10वी महत्वाची असते. अगदी जसं तुम्ही म्हणालात की करिअरचं पहिलं पाऊल म्हणायला हरकत नाही 10वीची परीक्षा. वर्षभर 10वीच्या परीक्षेचा, बोर्ड परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी करत असतात. पण बोर्ड परीक्षेचा जो शेवटचा टप्पा असतो त्यामध्ये अभ्यासाचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे? सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जे काही आपले पेपर्स आहेत, मग मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल किंवा SST असेल, इंग्लिश असेल किंवा लँग्वेजेस असतील, तर सर्वप्रथम मुलांनी पेपरचा पॅटर्न ओळखला पाहिजे की बाबा रे, पहिला क्वेश्चन जो सेक्शन A आहे, सेक्शन B आहे, तर त्यामध्ये किती मार्काचे क्वेश्चन्स येतात. त्यानंतर त्यांची प्रथम सत्राची परीक्षा झालेली असेल तर त्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये त्यांना किती गुण मिळालेले आहेत, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स असे आहेत की ज्यांचे चुकलेले आहेत. मग ते चुकलेले क्वेश्चन्स परत चुकू नये त्याच्यासाठी त्याचं रिव्हिजन करणे, किंवा किमान एक 4 ते 5 मॉक पेपर त्यांनी सोडवून बघावेत. ते त्यांच्या शिक्षकांना दाखवावेत की बाबा हे मॉडेल आन्सर नुसार तुम्ही चेक करून द्या. कारण की बोर्डामध्ये ज्या पद्धतीने नियम्स असतात की एखादा 2 मार्काचा क्वेश्चन असेल तर किमान 4 मुद्दे तरी लिहायला पाहिजे. तसंच प्रत्येक गोष्टीला एक ठराविक पॅटर्न आहे की एवढं लिहिलं तर तुम्हाला एवढे मार्क मिळतात. सो त्या पद्धतीनं जिथे तुम्हाला हायर ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन्स आहेत की जिथे जास्त करून मुलं मिस्टेक्स करतात, तर त्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व्ह केले पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 10वीला अबोव 95% पडतील किंवा काहींना आउट ऑफ मार्क पडतील. सो या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त पेपरचा सराव करायला पाहिजे आणि त्या पेपरमध्ये जे तुम्हाला मिस्टेक्स वाटतात त्या मिस्टेक्स तुम्ही टीचरांकडनं किंवा गुरुकिल्लीमध्ये बघून किंवा कुठेतरी मॉडेल आन्सरशी तुमचं जे काही लिहिलेलं आहे ते मॅच करायला पाहिजे आणि त्यातल्या ज्या काही उणिवा आहेत त्या तुम्ही भरून काढायला पाहिजे. निश्चितच आता फेब्रुवारी-मार्च मध्ये एक्झाम होणारच, त्या आधीचा हा काळ आहे, त्यामुळे विद्यार्थी प्रिलिम्सच्या तयारीला लागले असतील आणि एकूणच ज्या सराव परीक्षा तुम्ही म्हणतात तशा सुरू झाल्या असतील खरं तर. पण पालकांनी इथून पुढे काय काळजी घेतली पाहिजे?
जनरली कुठलीही परीक्षा म्हटली तर घरामधलं वातावरण थोडंसं टेन्स असतं, कारण की त्यामध्ये आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाला छान मार्क मिळाले पाहिजेत, आणि एखाद्या प्रिलिम मध्ये मार्क कमी मिळाले तर पालक घाबरून जातात की आता फार कमी दिवस राहिलेले आहेत, मग माझ्या विद्यार्थ्याचं किंवा माझ्या पाल्याचं भविष्य धोक्यात आहे की काय. त्यामुळं पालकांनी खरं तर या वेळेमध्ये लय जास्त टेन्शन मुलांना न देता सपोर्टिव्ह रोलमध्ये राहण्याची आवश्यकता आहे, की जेणेकरून विद्यार्थी काय करतो, त्याचा डाएट प्लॅन व्यवस्थित आहे का, त्यानंतर तो दिवसभरामध्ये किती तास सेल्फ स्टडी करतो, तो कदाचित कुठल्या वाईट मित्रांच्या संगतीला तर नाहीये ना, की लास्टचे 60 दिवस तरी ऍटलिस्ट त्याची संगत गुण चांगली असली पाहिजे, जेणेकरून, कारण की बऱ्यापैकी वर्षभर काय अभ्यास केलाय त्यापेक्षा ह्या 60 ते 70 दिवसामध्ये विद्यार्थी काय करतो हे खूप मॅटर करतं. त्यामुळे पालकांनी सपोर्टिंग भूमिका ठेवणे, त्याचं मोरल बूस्ट करणे, आणि किमान 10 ते 15 मिनिटं तरी का होईना दिवसभराच्या अखेरीस म्हणा आपल्या पाल्यांना घेऊन बसणे, बोलणे त्याच्याशी की नेमका आज दिवसभरामध्ये तू काय अभ्यास केला, तू आम्हाला दाखव, आणि अशा पद्धतीनं एक मॉरली आपल्या पाल्याला सपोर्ट करण्याची पालकांनी या काळामध्ये गरज आहे. निश्चितच. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की 10वी हा टप्पा आहे करिअर निवडीचा, कारण पालक म्हणतात जेवढे 10वी मध्ये मार्क्स मिळतील त्यावरून आपण तुमचं करिअर ठरवू शकतो. पण अशा वेळेत 10वी नंतरच्या करिअर निवडीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी काय विचार करणं गरजेचं आहे? सर्वात महत्वाची गोष्ट तर ही आहे की जसा जसा काळ बदलतोय तसं तसं आपण बऱ्याचदा केस स्टडी बघतो की सॅमसंग आणि नोकियामध्ये आपण केस स्टडी घेतो की नोकिया त्या लेवलला राहिलं नाही मार्केटमध्ये ज्या लेवलला सॅमसंग राहिलं. म्हणजे याचा अर्थ समाजानुसार किंवा गरजांनुसार आता सध्या कशाला डिमांड आहे ती ओळखून करिअरची निवड केली पाहिजे. बऱ्याचदा असं असतं की लहानपणी प्रत्येक मुलाला लहानपणी पायलट बनायचं असतं, कारण विमानाबद्दल त्याला क्रेज असते. त्यानंतर जसं जसं माणसं मोठी व्हायला लागतात, मुलं मोठी व्हायला लागतात, तसं तसं करिअर बदलायला लागतं. म्हणजे बऱ्याचदा मी बऱ्याच सेमिनारमध्ये पालकांशी बोलतो त्यावेळेस ते पालक म्हणतात की आमचा मुलगा ना दर महिन्याला करिअर बदलतो, नेमकं काहीतरी सांगा बाबा याच्यावर की करिअर कसं स्टेबल ठेवावं. माझं म्हणणं आहे की 10वी पर्यंत तुम्ही असंही काही डिसिजन घेऊच शकत नाही. त्यामुळे करिअर निवडत असताना सर्वप्रथम मुलांचे गुण ओळखणं गरजेचं आहे. की एखाद्या मुलाला कायम एकाच ठिकाणी बसण्याची सवय, त्याला बाहेर फिरायला आवडत नाही, त्याला दुसऱ्या गावाला आवडत नाही, त्याला नातेवाईकांच्या घरी करमत नाही, त्याला माणसात गेल्याच्या नंतर तो एकटा एकटा राहतो, तो बोलत नाही, आणि अशा पर्टिक्युलर स्वभावाला जर तुम्ही त्याच्या विरोधाभास असलेलं करिअर दिलं तर कदाचित तो आयुष्यभर दुःखी राहू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्याचे गुण ओळखून विद्यार्थ्यांची कल चाचणी करून की बाबा त्याला सायंटिफिकली काय, आता बऱ्याचशा टेस्ट आलेल्या आहेत की ज्या सायकोमेट्रिक टेस्ट आहेत की ज्यामध्ये तुमचा स्वभाव समजतो की तुम्हाला काय आवडतं, ते क्वेश्चनचे आन्सर काय देता, त्यावरनं लोक करिअर ठरवतात. पण त्यातही माझ्या मते तुम्हाला काय आवडतं यापेक्षा मार्केटमध्ये कशाची गरज आहे तेही ओळखणं फार गरजेचं आहे. कारण तुम्हाला मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह व्हायचंय, तुम्ही ज्यावेळेस इंजिनियर, डॉक्टर किंवा जे काही करिअर करून बाहेर पडाल तर त्या वेळेला कशाला डिमांड जास्त आहे ते बघणं गरजेचं आहे. पण सध्या तरी असं झालेलं आहे की काहींना माहित नाही काय करायचं तर लोक इंजिनियर बनतात, की जेणेकरून 4 वर्षाचा टाइम मिळतो त्यांना की चला 4 वर्ष आपण विचार करू. कारण इंजिनियर आता सगळ्या क्षेत्रात असल्या कारणानं बऱ्यापैकी लोकांना वेळ पण मिळतोय, कारण बिझनेसमध्ये इंजिनियर्स आहेत, राजकारणात इंजिनियर्स आहेत, त्यानंतर बिझनेसमध्ये इंजिनियर्स आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी आता असं झालेलं आहे की जगभरात जे काही इंजिनियर लागतात ते भारत हा मेजर सप्लायर ऑफ इंजिनियर्स आहे. त्यामुळं करिअर निवडताना कशाला डिमांड आहे, आपल्याला काय गुण आहेत, आणि आपल्या घरची परिस्थिती कशी आहे की ज्या परिस्थितीच्या माध्यमातून किती वर्ष घरून आर्थिक पुरवठा होऊ शकणार आहे, सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून करिअर निवडावं हा माझा सर्व TV9च्या प्रेक्षकांना सल्ला. अगदीच. पण सर, डॉक्टर होऊ दे किंवा इंजिनियर होऊ दे त्याच्यासाठी प्रवेश परीक्षा असतात, जेई म्हणा, नीट म्हणा, सीईटी सारखी प्रवेश परीक्षा आहे. तर या प्रवेश परीक्षांचा अभ्यास कधी सुरू केला पाहिजे आणि कशी सुरुवात असली पाहिजे? जनरली असं झालेलं आहे आता की डॉक्टर म्हटलं तर अगोदर आपली महाराष्ट्राची परीक्षा होती MST CET, पण कालांतराने त्या परीक्षा आता नॅशनल पातळीवर अगोदर AIPMT होती, तसं आता नीट नावाची परीक्षा आहे. आणि नीटला मोर दॅन 20 ते 22 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. त्यानंतर जेईची परीक्षा जनरली 12 ते 15 लाख लोक देतात, आणि यावर्षी हायेस्ट रेकॉर्ड आहे की 15.5 म्हणजे 15 लाख प्लस विद्यार्थी जेईची परीक्षा देत आहेत, आणि MST CET साधारण 6 ते 7 लाख लोक देतात. त्यामुळे ह्या परीक्षांची तयारी कधीपासून सुरू करणं हे म्हणण्यापेक्षा किती छान पद्धतीनं तुमचे कन्सेप्ट आहेत, किती छान पद्धतीनं तुम्ही लहानपणापासून तुमचं फंडामेंटल नॉलेज आहे त्यावरच ह्या परीक्षा आहेत. कारण ह्या परीक्षा कॉम्पिटेटिव्ह इतक्या जास्त बनल्यात, त्याचं कारण असं आहे मागणी आणि पुरवठा. आता प्रत्येकाला IITला इंजिनियर व्हायचे, पण IITच्या जागा आहेत 17,000 प्लस. मग तुम्हाला जर
15 लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या 17,000 मध्ये जायचे, तर तुम्हाला त्या 17,000साठी खूप मेहनत करावी लागेल. मग काही विद्यार्थी 5वी पासून चालू करतायत अभ्यास, काही लोक 8वी पासून करतायत, काही लोक 9वी 10वी पासून करतायत अभ्यास, आणि काही लोक थेट 11वी 12वीत येऊन सुद्धा चांगलं यश मिळवतात. त्यामुळं कधी सुरुवात करावी ह्यापेक्षा किती छान क्वालिटीचे फंडामेंटल नॉलेज त्या विद्यार्थी घेतो त्यावर त्याचा रिझल्ट अवलंबून आहे, ना की कधीपासून सुरुवात करतो. आपण म्हणतो ना की किती जास्त वेळ अभ्यास करणं वर्सेस किती क्वालिटेटिव्ह अभ्यास करणं, म्हणजे क्वांटिटी वर्सेस क्वालिटी. तर तुम्ही किती क्वालिटी देऊन फोकसने अभ्यास करता यावर तुमच्या त्या परीक्षेमधील यश तुमचं अवलंबून आहे. कारण बऱ्याचदा असं असतं की एखादा विद्यार्थी एक 5 तास अभ्यासाला बसलाय, पण त्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आलेले आणि त्याच्यावर त्याचा कंट्रोल नाही, तर कदाचित एखादा विद्यार्थी अर्ध्या तासात तेवढं वाचेल जेवढं तो विद्यार्थी 5 तासात वाटेल. त्यामुळं बऱ्यापैकी आय डोंट थिंक सो की किती वेळ देता, कशा पद्धतीनं देता आणि कसे तुमचं अपब्रिंगिंग आहे, लहानपणापासून कसे फंडामेंटल नॉलेज तुमच्याकडे आलेले. कारण की ह्या परीक्षा ह्या इझी नाहीयेत की जेणेकरून असं विचारलेले की काल तुम्ही या गावाला गेलता, तर क्वेश्चन असा नाही की काल कुठल्या गावाला गेलता, त्या गावाचं नाव. हे बोर्डापुरतं ठीक आहे, मर्यादित आहे. पण जेई आणि नीट आणि सीईटी ह्या देश पातळीवरील परीक्षा आहेत, तर त्यामुळे तिथे तुमचं फंडामेंटल नॉलेज जबरदस्त पाहिजेच पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही अभ्यास जेवढं लवकर चालू करता येईल तेवढा तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे. कारण की ती रेस मोठी आहे आणि बरेचसे मुलं रिपीट पण करतात. त्यामुळे एक एक विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष रिपीट करतो. मग एखाद्याने अगोदर अभ्यास केला तर कदाचित रिपीट करण्याची गरज नाही, आणि ते जे काही वय आहे 1-2 वर्षाचं ते तुमचं सेव्ह होऊ शकतं, आणि तुम्ही तेवढ्या लवकर मार्केटमध्ये डॉक्टर म्हणा, इंजिनियर म्हणा, किंवा व्हॉटेव्हर कुठलंही करिअर करून तुम्ही जाऊ शकता. त्यामुळं जेवढं लवकर सुरुवात करता येईल तेवढं सजेस्टेड आहे. निश्चितच, म्हणजे क्वालिटी इम्पॉर्टंट आहे क्वांटिटी पेक्षा, असं आपण म्हणायला हरकत नाही. मला तुमच्या अकॅडमी विषयी विचारावंसं वाटेल की 1729 आचार्य अकॅडमी विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसाठी किंवा करिअरसाठी एकंदरच उत्तम असं नियोजन करते. तर मेगा आचार्य स्कॉलरशिप कम ऍडमिशन टेस्ट, तर याविषयी विद्यार्थ्यांना सांगा आणि कशा पद्धतीने ती विद्यार्थ्यांना उपयोगी ठरते. जनरली प्रत्येक इन्स्टिट्यूटचा एक काहीतरी USP असतो की आपण युनिक असं काहीतरी द्यायला पाहिजे. सो आमच्याकडे युनिक म्हणून असं आहे की मी प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक काउन्सिलर आणि एक टीचर, त्या दोघांना जिम्मेदारी दिलेली आहे की त्या विद्यार्थ्याचं यश मिळायलाच पाहिजे. आणि संख्या घेताना पण तुम्ही जर लिमिटेड घेतली तर तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होतो. सो आपण मेगा टेस्टच्या माध्यमातून जे कोणी 10वीतून 11वीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी येतात किंवा त्यांचं कल चाचणी करायची असते त्यांना की आपलं करिअर कशामध्ये असायला पाहिजे, सो अशा विद्यार्थ्यांची येत्या 4 जानेवारीला आपण एक मेगा एसॅट परीक्षा घेतो, जी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट आहे, ज्यामध्ये त्यांना जे कोणी हुशार विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, त्यांना आपण काहीतरी स्कॉलरशिपच्या रूपामध्ये फीमध्ये कन्सेशन देतो. आणि मेन आचार्य अकॅडमी आपण काय या पद्धतीनं 8 वर्षामध्ये नावारूपाला आले, त्याचं कारण असं आहे की आपण जेवढे काही नवीन नवीन टूल्स आहेत, टेक्नॉलॉजी आलेली, त्याचा वापर जास्तीत जास्त पद्धतीनं करतोय. आपली इन हाऊस सॉफ्टवेअर टीम आहे की जी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चुका काय आहेत त्या आपण शोधून काढतो. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक टीचर आणि एक काउन्सिलर, म्हणजे जेणेकरून टीचरनी त्या विद्यार्थ्याचं मार्क कसे इम्प्रूव्ह होतील ते बघायचे, आणि काउन्सिलरनी त्याची मेंटॅलिटी किंवा तो बाबा त्याचा मानसिक त्याचा तणाव कमी कसा करता येईल किंवा त्याला काय अडचणी येतात त्या अडचणी बघून त्या मॅनेजमेंटला सांगणे. सो अशा पद्धतीनं प्रत्येक एका विद्यार्थ्यामागे जर 2 लोक काम करत असतील आणि आई बाबा असं पकडून एक 4 लोकांची टीम असेल, तर मला वाटत नाही की कुठल्याच विद्यार्थ्याचा रिझल्ट येणार नाही. ज्याला 70% यायचे त्याला 85 येतील, ज्याला 85 येतील त्याला 90 येतील, 90 वाल्याला 95 येतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या घटकामध्ये त्याच्यात अपग्रेडेशन होईल. म्हणूनच आम्हाला 5च वर्षामध्ये 6 ठिकाणी शाखा करता आल्या आणि तिथलं चांगलं नियोजन करता आलं. त्याच्या मागचं कारण हे आहे की उच्च शिक्षित जे कोणी स्टाफ असेल की ज्यांनी स्वतः परीक्षा क्रॅक केल्यात, असे सगळे व्यक्तिमत्व जर तुमच्याकडे शिकवायला असतील तर नक्कीच रिझल्ट पण लागतो. आणि या माध्यमातून आपण समस्त महाराष्ट्रभर एक चांगलं महाराष्ट्राचं नाव कसं एस्टॅब्लिश होईल देशपातळीवर एक्झामसाठी. जनरली असं होतं की जे काही देशात पहिल्या 10 मध्ये येतात त्यातला एखादा 2 महाराष्ट्राचा असतो. सो आचार्य अकॅडमीचे स्वप्न आहे की पुढील 5 ते 10 वर्षानंतर ज्यावेळेस आपण मागे वळून बघू, जसं आज सगळ्यात जास्त डॉक्टर इंजिनियर कोटामधून बाहेर पडतात, आता तो ट्रेंड हळूहळू कमी होत चाललाय, तसा बारामतीचा ट्रेंड वाढावा, महाराष्ट्राचा ट्रेंड वाढावा, पुण्याचा ट्रेंड वाढावा आणि महाराष्ट्राचा प्रत्येक विद्यार्थी हा खूप चांगल्या क्वालिटीने एक सुसंस्कृत म्हणून त्याने चांगलं काम करावं ही इच्छा आहे. त्यासाठी आम्ही ह्या अशा स्कॉलरशिप टेस्ट घेतो जेणेकरून गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्हाला शोध घेता येईल. निश्चितच, खरं तर मला याविषयी अजून जाणून घ्यायचं आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची.
विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्ड परीक्षेची तयारी, पालकांची साथ आणि जबाबदारी या विषयावर बोलतोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्ञानेश्वर मुटकुळे सर. मगाशी तुम्ही कोटाचा उल्लेख केला किंवा लातूर पॅटर्नचा उल्लेख केला, तर आता तेव्हा कोटाला सुद्धा आणि लातूर पॅटर्नला खूप मागणी होती विद्यार्थ्यांकडूनही, पण सध्या तो ट्रेंड कमी होतोय आणि बारामती पॅटर्न आता सगळ्यांच्याच तोंडावर येऊ लागलेला आहे. या 5 वर्षात असं काय घडलं की हे अचीव्ह करता आलं? जनरली कुठल्याही संस्था किंवा कुठलंही शहर हे नावारूपाला तेव्हा येतं ज्यावेळेस त्या शहरामधील सगळे लोक एकत्र येऊन एका चांगल्या दिशेने काम करायला लागतात. आणि जसं लातूर असेल, कोटा असेल, हे फार महाराष्ट्रापासून दूर आहे कोटा म्हटलं तर. त्याच पद्धतीने लातूर हे मराठवाड्यात आहे, त्यामुळे बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील मुलं सुद्धा काही काळापूर्वी लातूरला जायची. इव्हन माझं सुद्धा 2010ला जे काही MST CETचं शिक्षण झालं ते लातूरला झालं. सो त्यावेळेस तो एक ट्रेंड होता की लातूरला गेलं की यश मिळतं. मग तिथं मी जो काही जवळून अभ्यास केला लातूरचा, तर तो असा होता कारण की मी तिथेच शिकलोय. तिथे एक असा सेट पॅटर्न होता की दर आठवड्याला परीक्षा घेणार म्हणजे घेणार. त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना अभ्यास कमी जरी केला तरी एवढ्या परीक्षा व्हायच्या की त्या परीक्षेमधलंच काही ना काहीतरी क्वेश्चन्स पाठ होऊन जायचे, आन्सर पाठ होऊन जायचे आणि तसं जरी आपण टिक केलं तरी मार्क पडायचे. पण कालांतरानं काय झालं की ह्या परीक्षांमध्ये मॉडिफाय होत गेल्या, परीक्षेची डिफिकल्टी लेवल वाढत गेली. कारण त्यावेळेस MST CET होती म्हणून लातूर खूप फेमस झालं होतं, कारण बोर्डाच्या मार्कालाही तेव्हा इम्पॉर्टन्स होतं. सो आत्ताच्या हल्ली काळामध्ये JEE किंवा नीट या परीक्षेमध्ये रट्टा मारणे किंवा कदाचित ते जसं आहे तसंच होणे असं नाहीये. तुमचं अंडरस्टँडिंग किती जास्त चांगलं आहे, सो त्या पद्धतीनं तुमचा रिझल्ट जास्त येतो. सो बारामतीमध्ये मी गेले 10 वर्षापासून काम करतो. जो अगोदर तो आकडा असेल एक 10-20 इन्स्टिट्यूट असतील, त्यातलेही 2-4 नामांकित असतील. सो आता असं झालंय की हेवी टेक्नॉलॉजीचा वापर बारामतीत चालू झालाय. त्यानंतर बारामतीत पर्सनलाइज अटेन्शन खूप जास्त आहे, कारण की एकाने केलं की ते फॉलो होतं. जसं पुण्यामध्ये गेलो आपण आप्पा बळवंत चौकात की सगळी पुस्तकांचीच दुकान, सो तशा पद्धतीने, किंवा दिल्लीला गेलो आपण की UPSCचे क्लास. सो प्रत्येक ठिकाणी असा ट्रेंड बनला जातो. तसं आता बारामती हा पुढचं भविष्य आहे शिक्षणाच्यासाठी. त्याचं कारण हे असं आहे की बारामती या शहरामध्ये जे राजकीय प्रबळ असं नेतृत्व लाभलेलं आहे माननीय अजितदादा पवार, की ज्यांच्या माध्यमातून लॉ अँड ऑर्डर खूप बारामतीत चांगले आहे. बारामतीमध्ये MBBS कॉलेज आलेले आहे, गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, त्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज आलेले आहे, आता त्यानंतर वेटरनरीचं कॉलेज येते, त्यानंतर AIचं खूप स्पेशलाइज सेंटर आहे. त्यामुळे बऱ्यापैकी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, दादांच्या मार्गदर्शनाखाली बारामती हे छान शहर डेव्हलप हळूहळू होत आहे. त्यामुळे बऱ्यापैकी अख्ख्या राज्याला किंवा अख्ख्या देशाला कुतूहल असतं की बारामती हे तालुका प्लेस असून इतकी कसं काय डेव्हलपमेंट चांगली आहे. सो तिथलं नेतृत्व तितकं जास्त काम करतं. सो त्यांचं नाव हे जपण्यासाठी प्रत्येक तिथलं व्यक्तिमत्व काम करत राहतं आणि खूप जास्त प्रत्येक मुलावर लक्ष दिलं जातं. त्यामुळं तिथे विद्याप्रतिष्ठान असेल, शारदानगर असेल, अशी बरीचशी नामांकित आणि TC कॉलेज असेल, अशी जुनी कॉलेजेस आहेत ज्यांना आता स्वायत्ता पण मिळालेली आहे. त्यामुळे बारामती हे कदाचित पुढच्या 10-20 वर्षामध्ये हे अख्ख्या देशाचं शैक्षणिक माहेरघर बनू शकतं. त्या पद्धतीनं वाटचाल आहे, कारण की तिथली सुसूत्रता, तिथलं नियोजन आणि तिथली लॉ अँड ऑर्डर आणि मेन म्हणजे ऍक्सेसिबिलिटी, की सध्या पुण्याला ऍक्सेसिबल बारामती इझिली 100 किलोमीटरवर आले. त्यानंतर पालखी मार्ग झाल्यामुळे बऱ्यापैकी तिकडं बराचसा भाग हा टाइम जो आहे तुमच्या शहराला पोहोचायचा तो झालाय. त्यानंतर अफोर्डेबल एज्युकेशन आहे, कारण की लातूरला जेवण, राहणं, खाणं ह्याचा खर्च वर्सेस बारामतीचा खर्च तर तो थोडा डाऊन आहे. फक्त काय होतं की ऍक्सेसिबिलिटी, क्वालिटी आणि अफोर्डेबिलिटी आणि सुरक्षितता ही अशी जर असेल तर कुठलंही शहर नावारूपाला येतं. त्यामुळं कदाचित बारामती हे जगभरात नाव कसं चांगलं कमवेल या दिशेने वाटचाल चालू आहे. अगदीच. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की बारामतीमध्ये आता हेवी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय आणि टेक्नॉलॉजी म्हटलं तर आता आपण बघतोय सगळ्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर दिसतोय, शिक्षणातही तो आलेला आहे. टेक्नॉलॉजी शाप आहे की वरदान? ते असं आहे की कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या जास्त घेतली की ती श्राप बनू शकते आणि प्रमाणात असेल तर ती गोष्ट चांगली होऊ शकते. सो बऱ्यापैकी पालक लोकांसाठी हा खरं तर संदेश आहे की तुमचा पाल्य मोबाईलवर काय करतो ह्याच्यावर मॉनिटरिंग असावं. त्यामध्ये तुम्ही प्रत्येक मोबाईलमध्ये एक असतं की डिजिटल वेलबिंग, की दिवसभरामध्ये किती तास वापरला गेलाय फोन काय. सो माझं सजेशन आहे सगळ्या पालकांना की चांगल्या पद्धतीचा वापर केला गेला तर मोबाईल हा वरदान ठरू शकतो, पण तो चांगल्या गोष्टींसाठी न वापरता ते मनोरंजनाच्यासाठी वापरला गेला आणि ते मनोरंजन हे लिमिट न ठेवता तुम्ही कंटिन्युअस त्याच आहारी गेलात तर मग कदाचित तुम्हाला ते
वरदान ठरणार नाही. त्यामुळं आपण पॉझिटिव्हच बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी हे बऱ्यापैकी वरदानच आहे, कारण की तुम्ही सध्या बघाल तर जर एखादा इमर्जन्सीमध्ये आहे कोणी, तर त्याने फोन केला, इमिडिएट त्याला मदत मिळाली, त्याचा जर जीव वाचत असेल तर त्यावेळेस ती टेक्नॉलॉजी ही नक्कीच वरदान आहे. पण ॲट द सेम टाइम तुम्ही चुकीचा वापर करून सायबर क्राईम आता खूप वाढलेले आहेत, तर त्यामध्ये डिजिटल अरेस्ट आता सध्या ट्रेंडिंग आहे. तर त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे पैसे जातात, बरेचसे फ्रॉड होतात. त्यानंतर कधीच काही लोक कंटिन्युअस इंस्टाग्राम वापरतायत, कदाचित वेगवेगळे जे काही सोशल मीडियाचे ऍप्स आहेत ते वापरतात आणि अख्खं आपलं जीवन बर्बाद करतायत. काही दिवसापूर्वीच्या घटना आहेत काही, की पबजी नावाचा एक गेम होता जो आता कदाचित बंद झालेला आहे, तर किंवा ड्रीम 11 सारखा गेम होता जो आता बिल पास करून तोही बंद झालेला आहे. त्यामुळे तुम्ही खूप जास्त एक गॅम्बलिंग टाईप करत गेलात किंवा वेळ चुकीच्या ठिकाणी दिलात तर ते तुम्हाला श्राप ठरू शकतं. त्यामुळं सर्व पालकांना ही माझी सूचना राहील किंवा रिक्वेस्ट राहील की तुमचा पाल्य मोबाईलचा चांगला वापर करतोय का नाही हे तुम्ही चेक केलं पाहिजे, की तो काय कंटेंट फीड करतो. जसं आपण काय जेवतो त्यावर आपलं स्वास्थ्य डिपेंड आहे, तसंच काय विचार आपण आतमध्ये नेतो आपल्या शरीरामध्ये किंवा काय कंटेंट आपण हे करतो त्यावरच आपली पुढची लाईफ ठरलेली असते. त्यामुळे मोबाईलवर दोन्ही गोष्टी आहेत, टेक्नॉलॉजी दोन्ही गोष्टी आहेत, वाईट पण आहेत चांगल्या पण आहेत. सो चांगल्या गोष्टींना आपण साथ दिली पाहिजे आणि वाईट गोष्टींना इलिमिनेट करत ती शून्यवर नेली पाहिजे. त्यामुळे एका वाक्यात उत्तर याचं येणं कठीण आहे, पण माझं मत आहे वापराल चांगलं तर वरदान आहे, नाही चांगलं वागलात तुम्ही किंवा ते वापरलं तर ते श्रापमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यामुळे सर्व पालकांनी ही गोष्ट नमूद करून घेतली पाहिजे की दिवसाच्या अखेरीस तुम्ही तुमचा मोबाईल जो मुलगा वापरतो मुलगी वापरते किती वेळ काय वापरलं याची एक डायरी मेंटेन करावी, म्हणजे जेणेकरून त्यांना कळेल की नेमकं चुकीचा वापर होतोय का चांगला वापर होतोय. आणि हे असं नाही की त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून, विश्वास ठेवायला पाहिजे, अविश्वासावर दुनिया चालत नाही. पण विश्वासामध्ये जर सुपरवायझर आला आणि त्याने चेक केलं की खरंच चांगलं चालू आहे तर काय वाईट नाही. त्यामुळं हीच एक रिक्वेस्ट. निश्चितच म्हणजे पालकांची ही जबाबदारी बनते. आपण आजच्या विषयामधून हेच बोललेलो आहोत की 10वी बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना पालकांची साथ तितकीच महत्वाची आहे, त्यांची जबाबदारी ही तितकीच आहे. मग त्याचं ते खाणं पिणं असो किंवा मोबाईलचा वापर जसं आपण म्हणलं तसं असो. इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही या विषयावर केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.